नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण गाडीवर मिळते तशी एकदम चटपट तशी फरसाणाची भेळ बनवणार आहोत। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि ही भेळ खायला खूप छान लागते आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला ही नक्की आवडेल। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। फरसाणाची भेळ बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं फरसाण घेतले, जे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहजपणे मिळून जाईल। तसेच मी इथे थोडंसं चिंचेचं आंबट गोड पाणी करून घेतलंय। तसेच मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय। तसेच एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय। थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे। थोडासा चाट मसाला घेतलाय। थोडीशी लाल तिखट घेतलेली आहे। थोडंसं मीठ घेतलंय आणि एकदम बारीक अशी शेव घेतलेली आहे। आता भेळ करायला सुरुवात करूयात। इथे मी एक पातेलं घेतलंय। आता या पातेल्यामध्ये आपण जे फरसाण घेतलेलं आहे ते संपूर्ण फरसाण या पातेल्यामध्ये आता आपण टाकून घेऊयात। इथे आपण संपूर्ण फरसाण पातेल्यामध्ये टाकून घेतलंय। आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात। तसेच टोमॅटो देखील टाकून घेऊया आणि कोथिंबीरही टाकून घेऊयात। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात। इथं आपण एकदम छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात। यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातलंय। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडंसं जास्त घातलं तरी देखील चालेल। आता यामध्ये आपण चाट मसाला घालूया। तर चाट मसाला देखील पाव चमचा घातलेला आहे। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। मीठ थोडंसंच घालायचं आहे, कारण फरसाणामध्येही मीठ असतं आणि चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतं। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चिंचेचं आंबट गोड पाणी घालूया आणि ते देखील छान मिक्स करून घेऊया। आपण इथे सगळ्या जिन्नस या छान मिक्स करून घेतल्यात। आता ही भेळ आपण एका प्लेटीमध्ये ओतून घेऊयात। इथे आपण सगळी भेळ ही प्लेटीमध्ये ओतून घेतली आहे। आता गार्निशिंगसाठी यावरती आपण बारीक शेव घालूयात। अशा प्रकारे एकदम चटपटीत अशी आपली फरसाणाची भेळ ही बनवून तयार झालेली आहे आणि जशी गाडीवर भेळ मिळते त्याचप्रमाणे ही भेळ तयार झालेली आहे। ही चवीलाही एकदम अप्रतिम लागते। कधी काही चटपटीत खायची इच्छा झाली तर तुम्ही अशी फरसाणाची भेळ नक्की बनवून पहा। तुम्हाला देखील ही खूप आवडेल। अगदी 5 मिनिटांमध्ये ही भेळ बनवून तयार होते। हिला बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि अशाच चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।